तब्बल 8 वर्षांनी कॅबिनेटची बैठक औरंगाबादमध्ये होणार आहे। 1981 सालापासून खरं तर या बैठकीचं आयोजन केलं जाते। 2008 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळाची मराठवाड्यात बैठक झाली होती। त्यावेळी 3827 कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली। त्याच्यानंतर काय झालं हे अजूनपर्यंत कळू शकलेलं नाहीये। त्यामुळे यंदा देवेंद्र फडणवीस सरकार मराठवाड्याच्या पदरामध्ये काय टाकतायत याकडे सर्वांचं लक्ष असेल। मराठवाड्याला काय काय हवंय तर दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांसाठी 6000 कोटींची मागणी केली जाते। 15 दिवसात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी ही सुद्धा एक मागणी। 8 जिल्ह्यातील राज्य महामार्गांच्या चौपदरीकरणासाठी 69 कोटींची अपेक्षा आहे। औरंगाबाद आणि नांदेड विद्यापीठांसाठी 20 कोटींची मागणी आहे। सोबतच परभणी आणि उस्मानाबादमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केली जावीत। पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना व्हावी। औरंगाबादला तात्काळ जल आयुक्तालय सुरू करावं। तर मराठवाड्यातल्या उद्योगांना सवलती द्याव्यात। केंद्रीय कृषी विद्यापीठ, नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्चर सारख्या संस्थांची स्थापना इथे व्हावी।